स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने स्वतःच्या हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली. या घटनेची माहिती रोहिणीच्या सासऱ्यांना कशी मिळाली आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. बोलताना सासरे यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं. बघा काय म्हणाले मृत रोहिणी यांचे सासरे. मी विलास धर्मा पाराधी ब्रह्मपुरी. जी घटना जी घडली ती दुःखद घटना घडली. त्या दिवशी मी आमच्या गावात ग्रामसभा होती. ती ग्रामसभा असताना आम्ही आमच्या समाजातली मुलं ही विषय ग्रामसभेचा अतिक्रमणाचा विषय होता. आम्ही ग्रामसभेला होतो, थांबलो होतो. 12-1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत सभा चालली. मग आम्ही पोरं आमच्यातले समाजातले बौद्ध समाजाचे मातंग समाजातले पोरं थांबलो. मग पोरं म्हणले मेंबर स्प्राईट पाजा. स्प्राईट आणले. आम्ही सगळेजण पिलो. भाऊसाहेब आम्ही गप्पा मार बसलो. ही जनतेची गोरगरिबाची काम आहेत म्हणलं. भाऊसाहेब अतिक्रमण आहे, ही 70 वर्ष आमची लोक राहतात, त्यांना जागा नाही, जागेचं तेवढं प्रस्ताव द्या. मग आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही इथं मिटिंग संपली. 1:30 वाजले. आम्ही बोलत माझा मोबाईल राहिला तिथंच. मग मी घराकडे आलो. पोरं घेऊन आमची आल्यानंतर ते बिशी असते माझ्याकडे आली बिशी काका द्या. मी म्हणलं माझ्या मोबाईल मध्ये पैसा आहे का. मग ते मोबाईलला फोन लावल्यावर मोबाईल नाही म्हणलं माझा ग्रामपंचायत मध्ये राहिला. मग त्या पोराला घेऊन मग मी ग्रामपंचायत गेलो. भाऊसाहेब बाहेर होतो. भाऊसाहेब म्हणला मोबाईल उशी झाला वाचतोय, आत मोबाईल आहे. मोबाईल घेतल्यावर मी बाहेर आल्या मला फोन आला ते पाराद्याचा. त्या असं घटना घडली, काय करू दे. मी म्हणलं आज महिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावा लगेच. मी मागणं गाडीवर येतो. मी कुणाला असं काहीच बोललो नाही. मग गाडीला त्या पोराला म्हणलं पैसे तुझं बिशीचं उद्या देतो. माझी गाडीला किक मारून मी गेलो निघून. काय सांगितलं फोनवर त्यानं म्हणलं असं घटना घडली, आणून पास घेतला म्हणला. निलेश रडायला लागलं, वरडायला लागलं. वाटेवर येऊन उभं राहिले, माणसं कोण नाही ती. मग आम्ही गाडी उभा केली. बटांची पाराद्याची होती. मग ती गाडी हात केला. ती एकटीच दोघच होती म्हणली. तिने त्या गाडीत टाकलं. तिने मंगळवेढला घेऊन गेली. मंगळवेढला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ. मी म्हणलं महिला हॉस्पिटल मध्ये न्या, नाहीतर संजीवनीला न्या. मग तिथं त्यांनी महिला हॉस्पिटल मध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावर तिने ती सिव्हिल मध्ये न्या म्हणली. मग मी तोवर गाडीवर चालतो. माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. मग ती गाडीवर जात असताना तिचा मला फोन आला, वाटत गाडीवर या तुम्ही तिकडे जाता, इकडे ह्याला नेलंय म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. मग सरकारी दवाखान्यात नेल्यावर गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला लागली होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण आहे म्हणले, तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. मी थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं. त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली. सही केली. मग त्यांनी म्हणले ही संपलंय म्हणले, आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. मग आम्ही बाहेर थांबलो. मग त्यांनी पोलीस स्टेशनला. काय झालं अचानक असं एकदम तुम्हाला. अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हॉटेलवर. त्या हॉटेलवर व्यवसाय करते ती. मी कधी जातो. चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. प्रसिद्ध झालं. हा प्रसिद्ध झालं, चांगलं चाललं होतं. खाते ती करून म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो. थोडं 2 एकर शेत आहे माझं. मग ती जायचो यायचो. मी जात नव्हतो, येत नव्हतो. काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला. तुम्हाला हे अनपेक्षित. मला कळल्या बातमी कळल्या मग गेलो. अपेक्षित कधीच नाही अपेक्षित नव्हतं. ओलीच व्यवस्थित चाललं होतं. काढून खाते ती म्हणून मी पण जाऊन कधीतरी बसायचो हॉटेलवर. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते, रील बघत होते. हॉटेल चांगलं चाललं होतं. त्याला आनंदात होता, सुखी संसार. काय म्हणजे एकदम असं झालं काय. आता ते काय त्यांचा राग अनावर झाला, काय झाला हीच माहित नाही. 2-3 शाखा पण निघाल्या. शाखाकडे चांगली होती, सुखानं संसार करत चालला होता त्याचा. पण ते असं घटला वाईट. त्यांचा प्रेम विवाह होता. हा होय.